म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बलवा, तुहा विठ्ठल बलवा. हे सर्व सुखाची आगर बाप रुक्मा देवी वर तुहा विठ्ठल मनवा, तुहा माधव मनवा. हे आगर बाप रुक्मा देवी वर तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव बलवा. जय जय राम कृष्ण, 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 हरी जय जय राम कृष्ण, हरी राम कृष्ण, हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरे जय जय राम, जय हरी जय 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 राम. जय 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 राम. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. तपाचे समर्थ्या तपिनीला अमुप, तपाचे सामर्थ्य तपिला मुख, तपाचे समर्थ्या तपिनीला अमुप. तपाचे सामर्थ्य तपिला मुख. चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठनाथे, चिरंजीव कल्प वैकुंठनाथे. मातृपितृ भ्राता सगुत्र अपार, मातृपितृ अपार, मातृपितृ भ्राता सगुत्र अपार. चतुर्भुजांना भौनी तेले, चतुर्भुजनारा भवनी ठेले. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला धरे, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला धरे. निवृत्तीने दिधले माझे हाती, माझे हात निवृत्तीने दिदले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. जय ठोबा रुक्माई, जय ठोबा रुक्माई, जय जय ठोबा रुक्माई, ठोबा रुक्माई, ठोबा रुक्माई, जय जय ठोबा रुक्माई, जय जय ठोबा रुक्माई. हॅलो हॅलो. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ हरिपाठ मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय रमा. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, पवित्राची होय देह
त्याचा पवित्र होय देहाच्या हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह हरिमुखे मना हरिमुखे मना मना हरिमुखे पुण्याची गणना पुण्याची गणना गणना कोण कोण करी पुण्या पुण्याची गणना कोण करी पुण्याची
गणना पुण्याची गणना गणना गुण करी पुण्याची गणना गुण करी गुण करी गुण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरी मुखी म्हणा हरी मुखी म्हणा हरी मुखी म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे विठ्ठल 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 विठ्ठला 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 सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. विठ्ठला 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 कालिका ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय भगवान की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय अडवंगनाथ महाराज की जय विठ्ठला 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 हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची वय देहे त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक चिरंजीवा कल्प वैकुंठी नंदी मातृ पितृ भ्राता सपुत्रा पर चतुर्भुज नर होऊनी ठेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू व्रत मनमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्मस्वरूपम गोरक्षे जालिंदर चरपटाश्य अडभंग काणिप मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडभंगनाथा धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या
अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. तो थोडं वाजतो, थोडं लांब घ्या त्याचा आवाज फॅनचा. राम भरोसे राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवास. सुमिरण सुमंगल सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास. राम भरोसे राम बिनु राम नाम विसवास. प्राप्त प्रसंगी कीर्तन रवी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा अभंग. नामाचं महत्त्व सांगणारा, भक्तीचं महत्त्व सांगणारा अभंग आपल्या पुढे आज या ठिकाणी गायलेला आहेत. हरीच्या नामाची शक्ती काय आहे या अभंगामध्ये महाराज तुमच्या आमच्या पुढे प्रतिपादन करतात. महाराज म्हणतात, हरीच्या नामाची कीर्ती मुखाने जर गायली, कोणी असू द्या, तो पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. हरिनामामध्ये एवढी ताकद आहे, त्याचा देह पवित्र होतो जो नाम मुखाने घेतो. बर, ही शक्ती, हे सामर्थ्य, हे तप ज्याच्या जीवनात घडतं, त्या सामर्थ्याच्या बळावरती तो कल्पच्या कल्प वैकुंठात जाऊन राहतो. जन्म नाही म्हणालो मी, कल्प. मग कल्पच्या कल्प वैकुंठात राहण्याची शक्ती, सामर्थ्य ज्याच्यामध्ये मिळते, प्राप्त होते, जो नाम हरीची कीर्ती मुखाने गातो. बर, त्याचा एकट्याचा उद्धार होत नाही, त्याचं एकट्याचं कल्याण होत नाही, तो एकटा उद्धारून जात नाही, तर त्याचा मातृवंश, त्याचा पितृवंश, त्याचा भ्रातावंश, नवे नवे त्याच्या कुळातले जे गणगोत्र आहे सगळ्यांचा उद्धार होतो. ही ताकद हरीच्या नामाच्या कीर्तीत आहे, हरिपाठामध्ये आहे. महाराज म्हणतात, हे गुणगम्य ज्ञान मला कसं प्राप्त झालं, हे आदिनाथांपासून, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा नाथ परंपरेतनं माझ्याकडे आलेले आहेत. मग नाथांची परंपरा आहे, ते गुणगम्य ज्ञान आहे, ते मला माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी माझ्याकडे दिलं. मी या हरिपाठाच्या माध्यमातून आपल्या पुढे प्रतिपादन करतो. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला विठाला. आज इथे आपण सर्वजण सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपला हा अधिक मासातला अत्यंत गोड आणि सुंदर हा उत्सव असणारा चाललेला, दर वर्षाचा त्रिमासिक मिळून 4थं वर्ष ह्या वर्षीचं आहे. जय मल्हार भक्त परिवाराच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अधिक मास ग्रंथ पारायण सोहळा सद्गुरू संत श्रेष्ठ गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, त्यांच्या अनुवाज्ञेनेच, त्यांच्याच प्रेरणेने आपल्याला ही अंतःकरणात स्फूर्ती निर्माण झाली आणि आपण ही सेवा इथं गेले 4 वर्ष, म्हणजे त्रैमासिकचे 4 वर्ष आपण ही सेवा इथं सुरू केलेली आहेत. ज्यांचे मार्गदर्शन आहे, ज्यांचं नेतृत्व आहे, ते आमचे परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू महंत संत श्रेष्ठ परमादरणीय उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने हा सप्ताह इथे आपण चालवत आहात. आपल्याला सर्वांना धन्यवाद आहेत. या ठिकाणी सुंदर हा काकडा भजनापासून तर सायंकाळी कीर्तनापर्यंत दिवसभरातले कार्यक्रम आपल्याकडे आहेत. सगळे आपले गुरुबंधू गुरुवर्य नारायणगिरी बाबांचे सर्व शिष्य एकत्र करण्याचं काम आमच्या वाकडेकरांनी केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. याच्यामध्ये सगळे एकत्र येण्याचं कार्य इतकं सोपी गोष्ट नाही आहे. एखाद्याची मिळाली तर दुसऱ्याची मिळणारच नाही तारीख. आणि त्या या पर्व काळामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातच अडबंगनाथापासून झालेली, टेन्शन घेऊ नका.
कारण सुरुवाताला अडबंगनाथ हे पूजनीय महाराजांचा काल आहेत, मध्ये आम्ही सगळे गुरुबंधू आहेत. आज सुरुवात आहे, पहिला दिवस माझ्याकडं, उद्या काशिकानंदगिरी महाराज आहे, रामानंदगिरी बाबा आहे, भरतगिरी महाराज, राजेश्वरगिरी महाराज, कैलासगिरी महाराज, नारायण महाराज, सगळे महाराज तुम्ही आणले गुरुबंधू, एकही ठेवले नाही मागे. मनापासून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि गुरुवर्य महंत माझे ज्येष्ठ गुरुबंधू उद्धवजी महाराज मंडळी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता, अत्यंत सुंदर हा सोहळा आपण इथे आयोजित केला. दर अधिक मासामध्ये आपण चालू केलेला हा कार्यक्रम आता 4थं वर्ष या सप्ताहाचं आहे. समस्त आयोजक, संयोजक, गावकरी मंडळी, जय मल्हार मित्रपरिवार, भजनी मंडळी, जय मल्हार भजनी मंडळ, खंडोबारायाचे देवस्थान, वाकडी ग्रामस्थ मंडळी, सर्व गावकरी मंडळी आणि सर्वांचे एकत्रीकरणाने हा सप्ताह इथे सुंदर असा नियोजित केला. मला इथे आधी सूचना दिली, कोणाचंही नाव घेऊ नका. आता जरा बंधनच आला, आम्हाला अवघडच आहे, पण तुमची सूचना पालन करू आम्ही, काळजी नका करू. तर समस्त ग्रामस्थ, वयवृद्ध, म्हातारे, बितारे नाही म्हणणार, म्हातारे, तरुण, बरं का भाऊ, ते येईल गोंधळच होईल आता पुन्हा, ते तुम्ही दमच दिला भाऊ, आम्हाला काय हरकत नाही. तर सगळे मंडळी, ज्येष्ठ मंडळी, श्रेष्ठ मंडळी, सगळ्यांचे एकत्रीकरणाने गावकरी मंडळी आणि गायक, वादक, गुणीजन मंडळी, टाळकरी, वारकरी, भजनी मंडळी, या सगळ्या एकत्रीकरणाने हा सुंदर सोहळा पार पडत आहे. गायकच घेतलं चालेल ना, निधन चाल जे म्हणले व ते असं नका करू. तर आमचे आदरणीय हरिभक्तीपारायण ऋषिकेश महाराज सेटे यांनी अत्यंत गोड चाल गायली, त्यांच्याकरता मनापासून धन्यवाद. तसेच आमचे नवनाथ महाराज, गणेश महाराज गीते, काय करावं त्यांना आता जाऊ द्या, म्हणजे दोघं समजून घ्यायचं. हा, नवनाथ महाराज गीते, ऋषिकेश महाराज शेटे, लखनगिरी महाराज या ठिकाणी आहेत. दोन्ही मृदुंगाचार्य गोड आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपल्या गावातील आमचे आदरणीय गुरुबंधू सुनील महाराज अत्यंत चांगलं काम करतात, तुम्हालाही धन्यवाद. मग सगळे टाळकरी मंडळी, इकडचे सगळे टाळकरी, आता कोणाची नाही घेत, म्हणजे एवढे झाले बघा, एक माझ्या पक्षातले झाले म्हणजे बस ना. आता आमचा कोणता पक्ष आहे, माझ्या स्टेटसला आहे, आमचा पक्ष म्हणजे पांडुरंगाची भक्ती करणं, हाच पक्ष आहे, ध्यानात ठेवा. वारकरी पक्ष कोणता आहे? पांडुरंगाचे वारकरी, भजन करणारे आम्ही वारकरी आहोत, हा आमचा पक्ष आहे. म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सिस्टीमवाले, चॅनलवाले, आपल्या सर्वांना धन्यवाद. सुंदर असणारे या ठिकाणी अन्नदाते, ज्ञानदाते, इथे उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्या विचाराला प्रारंभ करतो. कोणाचंही नाव न घेता सगळ्यांचे घेतले असं समजा. तुमच्या सूचनेनुसार आम्ही तुमचीच पालन सूचना करतो. विठ्ठल गोड अशा या वातावरणामध्ये आपण सर्वजण नाम सप्ताह करता इथे उपस्थित झालेले आहात. प्रारंभाची सेवा इथे मीच खऱ्या अर्थाने ही तारीख आपल्याला दिली. सुरुवात अडबंगनाथाने करू. मला जेव्हा फोन आला आपल्या मंडळींचा, भाऊंचा, त्यांना म्हटलं सुरुवातीला माझी तारीख घ्या, शेवटला बाबाला ठेवा, मध्ये सगळं होऊन जाईल मग किल्या. म्हणून आज इथे येण्याचा योग प्राप्त झाला. गोड असं वातावरण या देवस्थानला आहेत. मला चांगला अनुभव आहेत. 25 वर्षाचा अनुभव आपल्या गावाचा आणि माझा आहे. आपल्या गावात जेव्हा रामकथा तुम्ही केली होती मारुती मंदिराच्या समोर, तेव्हा मला वाटतं आजपासून त्याला 22 वर्ष होत आले त्या कथेला. 22 वर्षापूर्वी जी कथा आपली मारुती मंदिरात रामायण कथा झाली होती, तेव्हा माझ्या संगतीत गायनाचार्य आणि कलाकार म्हणून उत्तम महाराज गाढे, अमोल महाराज गाढे, हरिओ महाराज गरुड, संतोष महाराज दीक्षित, असे ही टीम होती माझ्याकडे तेव्हा. आणि आम्ही उत्तम महाराजाला ऑर्गन स्वतः शिकवून टीम तयार केली होती. आता ते सगळे मोठे मोठे कीर्तनकार झाले हो. बघा ना कशी देवाची कृपा आहे. चांगल्या प्रकारे कीर्तन आमचे उत्तम महाराज गाढे करत आहे. अमोल महाराज असेल, हरिभाऊ आणि संतोष महाराजांची संस्था आहे. म्हणजे हे सगळे मंडळी बघा, त्या 22 वर्षापूर्वी जर पाहिलं तर ते कलाकार म्हणून होते, आता मोठे महाराज म्हणून आहे. ही देवाची कृपा. विठ्ठल तेव्हा जो आनंद गावामध्ये रामकथेमध्ये झाला, मला तो प्रसंग आठवतो. त्यावेळेला गुरुवरे नारंगिरी महाराज सद्गुरू आशीर्वाद देण्याकरता आपल्याकडे आले होते. आठवतं ना आपल्याला? गुरुवरे महाराज आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्या कथेमध्ये आले होते. आणि त्यावेळेला सद्गुरूंनी आपल्याला जे आशीर्वाद दिले, जी कृपा केली, ती भरभरून दिली. म्हणजे असे कितीतरी प्रसंग अनुभवता येईल.
गुरुवरे नारंगिरी बाबा सहज बोलायचे आणि ते कार्य विश्वर करून घ्यायचा तो अधिकार गुरुवरे नारंगिरी बाबांचा होता. म्हणजे महाराजांनी बोलावं आणि देवानी पूर्ण करून घ्यावं ही शक्ती होती, हे सामर्थ्य होतं. ते कोणात होतं तर आपल्या सद्गुरूमध्ये गुरुवरे नारंगिरी बाबांमध्ये होतं. आपण वाकडीकर भाग्यवान आहोत. बाबा या परिसरात आले, जाता येता इकडे आले की खंडोबारायांच्या दर्शनाला यायचे आणि तुम्हाला त्या दर्शनाचा लाभ व्हायचा. बरं ठरलेली तारीख नसायची, ठरलेली तिथी नसायची. बाबा अचानक कुठून आले, थांबले दर्शनाला तर 100-500 लोक गोळा व्हायचे हो. तेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा व्हॉट्सअप नव्हता, तेव्हा इंस्टाग्राम नव्हते, हे सगळ्या भौतिक सुविधा नव्हत्या आणि फोनचाही जमाना त्या काळात एवढा नव्हता बरं का. पण त्याही काळामध्ये बाबाची गाडी थांबली की हजारो लोक जमा व्हायचे. याचं कारण असं होतं, वाऱ्या हाती झाले माप सज्जनाचे. ते गुरुवारी नारंगिरी महाराज होते. सहज कीर्ती चालायची हो. बाबा मागे असायचे पण बाबाची कीर्ती पुढे पळायची. ध्यानात ठेवा, आपण अनुभवलं असं कुठेही असेल, श्रीरामपूरला असेल, आपल्याकडे असेल, कुठेही असेल. म्हणून असे संत या जगतामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, आलेले आहेत. दर्शन आपल्याला झालं आहे. आपण भाग्यवान आहोत, आपण फार भाग्यवान आहोत. ज्यांनी नारायणगिरी बाबा पाहिले त्यांच्या इतके भाग्यवान आज जगात दुसरे कोणी नाही. ध्यानात ठेवा, जगात दुसरे कोणीच नाही. जय हो. मी जेव्हा वाढदिवस तुम्ही केला आपल्या गावामध्ये, मी तो व्हिडिओ आत्ताच मध्ये 1.5 महिन्यापूर्वी सहज पाहिला. काय बाबांनी विनोद केला होता. महाराज म्हणायचे, काय राजा हो आमचा कशाला वाढदिवस, सोर लावा ना तुम्ही, रंगा माझ्यामध्ये पण सोर राहून रंगा. विठाला विठाला सोर धरा. बाबांनी त्यावेळेला महाराज म्हणाले, आम्ही आता माझ्या मुखातून ते बोलणं योग्य नाही, पण महाराज इतके खाली हात जोडून म्हणाले की आम्हाला त्याची अपेक्षा नाही, आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला त्याची काही गरज नाही. खऱ्या अर्थाने जगाने एवढं प्रेम केलं, पण बाबा मात्र हे सगळं काही असतानाही त्या प्रेमामध्ये, त्या स्वाभिमानामध्ये कधी अहंकारात राहिले नाही किंवा त्यांनी अहंकार केला नाही. त्याच्या उलट म्हणायचे, महाराज आम्हाला काही कळत नाही. आता खरंच कोणाला काही कळत नाही तरी असं वाटतं का आमच्यासारखे कोणी नाही आज. म्हणजे तेव्हा महाराज म्हणायचे, मला काही कळत नाही, कोणाचेही कीर्तन करा. काय व्यापकता होती हो. कीर्तन कोणाचेही करा, आम्हाला कळत नाही, आम्हाला वेळ नाही, आमच्याकडे येऊ नका, असे म्हणणारे या जगात फक्त गुरुवारी नारंगिरी महाराज झाले. ध्यानात ठेवा, म्हणजे आमच्याकडे येऊ नका. बेटात गेल्या गेल्या लगेच तारीख थोडीच होती. या बान बरं झाले तुम्ही आले, वाकडी करून घ्या तारीख. नाही हो, पहिल्यांदा हजिमतच असायची. मग ती कोणाची का असेना, वाकडी असो कोणतंही गाव असो, त्या परीक्षात जो पास होईल तोच टिकला, त्याच्यावरच कृपा झाली. गुरुवारी नारंगिरी महाराज म्हणजे साक्षात चालतं बोलतं परब्रह्म होते. ध्यानात ठेवा. आणि अशा परब्रह्माची कृपा, अशा सद्गुरूची कृपा आमच्या वाकडी गावावरती, वाकडी परिसरावर आहे. हा आमचा स्वाभिमान आहे. विठाल आणि म्हणून त्याच अनुषंगाने आपण सर्वांनी हा विचार करून आमचे सगळे गुरुबंधू एकत्र करण्याचं काम केलं, एकत्र कीर्तनं ठेवले. आणि हा सप्ताह जणू काय आपल्या घरातला, आपल्या परिवारातला आहे. हा आनंद आम्हालाही तुम्ही निर्माण करून दिल्याबद्दल गावाला धन्यवाद आहे. म्हणजे हा आनंदच हे केलाय. जशा माहेरी मुली जातात, म्हणजे लग्न झाल्यावर कुठेही जाऊ द्या नांदायला, पण माहेरी आला की तो आनंद वेगळा असतो. आम्ही जेव्हा ज्याच्या मठ आश्रम कार्य करत असताना 2दा आम्ही सगळे एकत्र यायचो बेटामध्ये. एक यायचो आम्ही बेटामध्ये पुण्यतिथीला गंगागिरी बाबांच्या, सगळे गुरुबंधू ज्याच्या मठात आश्रमात असताना वर्षभर पुण्यतिथीला 8 दिवस थांबलो की मग अगदी आनंद तो. त्यानंतर मोठा सप्ताह गंगागिरी बाबांचा, त्याला सगळे गुरुबंधू एकत्र असायचो, तो आनंद असायचा. आता तो आनंद भेटायला बघायला फार दुर्मिळ झालं. पण वाकडीकरांनी मागे पुढे जे असना, पण तो आनंद निर्माण करून दिल्याबद्दल धन्यवाद आहे तुम्हाला. कारण निदान पत्रिकेमध्ये तरी तो आहे ना हो, वाचल्यानंतर समाधान वाटतंय की नाही. आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने परमार्थ नेमके आहे तरी काय. यज्ञ या क्रियाने
भगवान आम्हाला भेटेलच याची शाश्वती नाही आहे. जप तप केल्याने भगवंत आम्हाला भेटेलच याची शाश्वती नाही आहे. कारण ध्यान असेल, योगा असेल, पूजा असेल, यांनी तो भेटेलच शाश्वती नाही आहे. बरं, हे करणंही सोपं नाही आहे. पूजा करायची असेल तर पूजा करण्याकरता पहिल्यांदा स्नान करावं लागेल. पूजा करण्याकरता तुमच्याकडे साहित्य असावं लागेल. पूजा करण्याकरता तुमच्याकडे देवता असावी लागेल. आणि पूजा करण्याकरता तुमच्याकडे वेळ असावी लागेल, तेव्हा पूजा होईल. पूजा करणं सुद्धा अवघड आहे. बरं, जप करायचं असेल तर जप करण्याकरता एकाग्र अंतकरणाची वृत्ती असावी लागेल, तेव्हा तो जप होईल. तप करायचं असेल तर भागवतामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे, जिता असनो जित श्वासो जितेंद्रिय. सुखदेव स्वामींनी परीक्षितला ज्यावेळेस उपदेश केला, जिता असनो जित संग जितेंद्रिय. पहिल्यांदाच तुम्ही श्वासाला जिंका, मग इंद्रिय जिंका आणि मग संग जिंका. हे सगळं जिंकण्याकरता जित श्वासो जित इंद्रिया, पहिल्यांदा श्वास जिंका. एक एक श्वासावरती नियंत्रण ठेवावं लागते. योगाची क्रिया आहेत. शरीर शोषण प्राण निरुधान मनोजे हाट योग. मायबापांनो, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजे हाट योग. गुदबिडन कुंडलिनी कलिमल दलभांगा. ऊर्ध्ववायूचा शेतू तोडुनी करीव वनभंग. अरे ब्रह्मारंध्री मिसळले, ब्रह्मारंध्री मिसळले, ब्रह्मारंध्री मिसळले परी मुमुक्षु दंगा, मुमुक्षु दंगा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. 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 तप्तपानुष्ठान व्यर्था कासाया करणे. तीर्थावरता यम यम लगे दैवता धरणे. हे आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी स्मरणे. आसन मुद्रा वाराणसी स्मरणे. हरे केशव माधव अच्युतवता होय पात धरणे. केशव माधव अच्युतवता होय पातक हरणे. हरे केशव माधव अच्युतवता. टाळ करे टाळ टाळ टाळ. केशव माधव अच्युतवता होय पात धरणे. होय पातक हरणे. होय पात धरणे. होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. फार सुंदर इथे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थावर्ता यम न लगे दैवता धरणे. केशव माधव अच्युत वदता. केशव माधव अच्युत वदता होये पात खरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. देवा रे हे वासुदेवा. फार सुंदर असं गुरु महाराजांनी केलंय. काय करू नका आणि काय करा इथे ह्या प्रमाणात सांगितलेले आहेत. कारण ते आपल्याला शक्यच नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. गुद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंगा. अरे ऊर्ध्वाईचा शतू तुडवणे करी वन भंगा. अरे ब्रह्मारंध्री मिसळले परी मोमुक्षु दंगा. घाबरू नका महाराज, तुम्ही महाराज घाबरू नका. कल्पना करा, हे अवघड आहे, आपल्याला जमणार नाही. मग काय करा आणि काय नका करू. आमचे संत सांगतात, पहिल्यांदा जप करू नका एक, म्हणजे शक्य नाही ना आपल्याला ते. जप करू नका
बरं, तप करू नका असं नाही, करा, पण ते अवघड आहे. करू नका असं म्हणता येत नाही, पण ते करणं अवघड आहे हो. त्याच्या भानगडीत पडू नका. कलियुगात म्हटले जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. 3 ध्यानात ठेवा. कोणते? जप तप अनुष्ठान. हे 3 मोजा तुम्ही, मी सांगतो तेवढं. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे 3. बरं, पुढचे 3 आहे का? तीर्थ वर्त यमनेम. बर, तीर्थ नको, वर्त नको, यमनेम नको. तीर्थ वर्त यमनेम न लगे देवता धरणे. त्याच्या नादी लागू नका. मग महाराज तीर्थवर्त यमनेम नको, बरं जप तप अनुष्ठान नको, मग महाराज नेमकी करायचंच काय तेवढं सांगा ना महाराज. महाराज म्हणतात केशव माधव अच्युत वदता वये पात. अरे केशव माधवाची भक्ती करा, केशवाची माधवाची भक्ती करा, नामस्मरण करा, आणि त्या हरीचं नामस्मरण केलं तर तुमची इतकी कीर्ती वाढेल आणि तुमचा देह पवित्र होईल. आणि त्या ठिकाणी हरीच्या नामाच्या कीर्तीने कोणी असू द्या, कसाही असू द्या, त्याचा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं हरी पाठ कीर्ती हरीच्या नामातली कीर्ती, हरीच्या नामातली शक्ती इतकी मोठी आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. ज्ञानोबा म्हणतात मग हरीच्या नामाची कीर्ती कलियुगात मुखाने गायची आहे. जपाच्या तपाच्या अनुष्ठानाच्या व्रत वैकल्याच्या जास्त नादी लागू नका. माझे गुरुवारी सद्गुरू नारायणगिरी बाबा म्हणायचे बघा, संसार तणकून करा आणि परमार्थ सणकून करा. काय वाक्य होतो बाबाचं, म्हणजे वेदाचं वाक्य सहज बोलायचे हो. संसार तणकून करा आणि परमार्थ सणकून करा, म्हणजे सगळ्या वेदाचा मतीचा अर्थ आला की नाही. संसार सोडा असं म्हटले नाही, संसार करू नका असं म्हटले. कोणतेच संत म्हटले नाही हो. ज्ञानोबा आहे ते सांगतात, आसुनी संसारी जीव हे वेग करी वेदशास्त्र भारी पाहिजे सदा. माऊली म्हणतात संसार असू द्या, संसारिक असू द्या,
पण भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून जा. बरं भक्ती करायची असेल कोणालाही जमती की नाही? भक्ती करणं यामध्ये जगामध्ये सर्वात सोपं साधन कोणतं असेल तर भक्तीच आहे. भक्ती पंथ बहु सोपा. बरं भक्तिपंथासारखा सोपा पंथ नाहीच हो. तो कोणालाही कुठेही केव्हाही करता येतो. बरं जिथे असाल तिथून करता येतो. काही नोकरी करत असेल, रस्त्याने चालले गाडी चालीत, तर भजन करता करता जाऊ शकतात ना तुम्ही. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद 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 जय जय गोपाल गोविंद 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 जय जय गोपाल गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. हे भजन कोणालाही जमन हो. रस्त्याने गाडी चालवत असले चालू शकता की नाही? आमचा शेतकरी दादा असेल तर शेतकरी शेतात गेला, ओखर हाणत असेल, पांडुरंग हारी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय विठ्ठल विठ्ठल हारी. म्हणजे तुम्ही शेतात सुद्धा करू शकता. कामामध्ये काम काही म्हणा राम राम राम. बाजीला भवत सुख भोगील दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवत सुख होईल दुःखाचे. दुःखाचे सुख होईल दुःखाचे. जे काम तुम्ही करत असाल त्या कामामध्ये नामस्मरण करा. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. जाईल हा भव श्रम सुख होईल रे दुःखाचे. जे दुःखाचं सुख होईल रामाच्या ताकाते नावामध्ये. बाबांनो, म्हणून ते रामाचं नामस्मरण देवाचं नामस्मरण कुठेही कोणालाही केव्हाही करता येतं. हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करता हरी बोला. बाबांनो, खातानी भजन करो, गातानी करा. याच्याही पुढे क्रांती केली. हरी बोला भांडता हरी बोला कांता. भांडणं करता करता सुद्धा हरी बोला. एक शिवी द्यायची आणि एक नाव घ्यायचं तरी पुण्यच आहे. आहा किती सोपं आहे. आपल्याला म्हणजे महाराजांना माहिती होती हे तेवढे कलाकार आहे, एक शिवी देतीलच आणि मगच नाव घेतील. तर घ्या बाबा, शिवी द्या, भांडणं करा, पण नाव घेऊन करा. आहा हा. हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करता हरी बोला. म्हणजे काही करा पण हरी बोला. आहा काही काही माणसं बोलतच नाही. काही करा. एखाद्याला सांगितलं अरे देवाचं नाव घे, नाही नाही तू घे ना तू घे. काही काही कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावला ना, तो म्हणला तू म्हण तू म्हण. म्हणत नाही हो, विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणत नाही. अवघड आहे. मायबापांनो, हरीच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. एक देवाचं नाव घेतलं तर निश्चित कल्याण झालं समजा. त्या नावाचं महत्व सांगतो पुढे जातो ऐका. एक माणूस असा माग खट होता, कंजूस होता, तो कधीच देवाचं नाव घेत नव्हता. ऐकताय तुम्ही? कधीच नाही. मग त्याची जरा धर्मपत्नी बरी होती, चांगली होती. ती कथा कीर्तन असलं, साधू संतांच्या दर्शनाला जावं, कथा कीर्तन ऐकावं, मंदिरात जावं, व्रत वैकल्य उपासना करावी. पण हा घर घोक्या म्हणजे जातच नव्हता महाराज. ते म्हणायचे अहो जा ना एखाद्या दिवशी कीर्तनात जा, सप्ताह चालू आहे. वाकडीच्या मंदिरात सप्ताह चालू आहे, जा ना वाकडी वाट करून सरळ होऊन येशाल. वाकडीला गेल्यावर माणसं सरळ होतात, जा तुम्ही. हा जातच नव्हता. एक दिवस ती गुरु महाराजांकडे गेली, म्हणाली अहो गुरुदेव, माझे पतिराज कधीच देवाचं नाव घेत नाही, पण एकदा तुम्ही या आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्याकडनं देवाचं नाव घेऊन एकदा मुखातून नाव वधून घ्या. हे म्हणले काय हरकत नाही, येईल कधीतरी. ती म्हणले कधी नाही, अधिकाचा महिना चालू आहे, आधीच या.
अधिकस्य अधिक फलम. अधिकामध्ये आले की अधिक पुण्य होतं ना. हा पुरुषोत्तम मास आहे, या महिन्यामध्ये या. कारण भगवान परमात्म्याची प्राप्ती भक्ती केल्यानंतर लवकर प्राप्त होती या महिन्यामध्ये. कारण उत्तम महिना हा. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे हेतु उदाहृत यो लोकत्रे मा विश्व विभरते ये विश्वर. अर्जुनाला भगवंताने सांगितलं उत्तम पुरुषस्त्वन्य. हा महिना फार गोड आहे, उत्तम पुरुषाचा आहे. ठीक आहे म्हणाले. साधू महाराज गेले. पत्नीने आग्रह केल्यामुळं जेवण झालं. महाराज म्हणले आता जेवण तर दिलं बाबा, पण गुरुदक्षिणा दे. तो म्हणला मी जन्मात कधी हा धंदा केला नाही, कोणाला अन्नदान नाही, कोणाला काही मदत नाही, कोणाला चांगलं म्हणलो नाही, कोणाशी चांगलं वागलो नाही. तुम्ही आज जेवले माझ्या घरी, हीच गुरुदक्षिणा मिळली. महाराज म्हणले असं चालणार नाही, जेवण झाल्यानंतर दक्षिणा द्यावीच लागती, त्याला गुरुदक्षिणा म्हणतात. तसं जेवण पचत नाही आणि ते तुम्हाला पुण्य लाभत नाही. घरी आल्यानंतर द्यावाच लागेल दक्षिणा. दक्षिणा नाही दिली तर पूर्ण नाही होणार म्हणले. हा म्हटलं मी जन्मात कोणाला दिली नाही, देणाऱ्याला देऊ देत नाही, याच्यातला मी म्हणले. असे काही लोक राहते हो, म्हणजे ते तर देत नाही पण दुसऱ्याला देऊ देत नाही. साधू म्हणले नाही, मी दारात उभा आहे, दक्षिणा दिल्याशिवाय जाणार नाही. तो म्हणला दक्षिणा काय पाहिजे, मी देणारच नाही. तो म्हणला गुरुदेव म्हणले मला बाकी काही दक्षिणा देऊ नको, एकदा राम म्हण. तुम्ही जागी आहे ना, एकदा राम म्हण, तुझं काम झालं समजा. तो म्हणला महाराज सगळं करील पण तेवढं म्हणणार नाही. काय म्हणणार नाही? रामाचं नावच घेत नाही, तेवढं म्हणणार नाही. महाराज म्हणले एकदा राम म्हण, मी जातो मग. महाराज तो म्हणला महाराज काही करा, मी ते म्हणणारच नाही, त्या नावच घेणार नाही. अरे असं नको करू, जर तू ते नाव घेतलं नाही देवाचं, राम म्हटला नाही, मी तुझ्या घरातून जाणारच नाही. आता हा म्हणलं बरं ताप आहे का. एक तर जेवण केलं, बायकोच्या आग्रहाने मी जेवायला निमंत्रण नाही दिलं, आणि राम म्हटलं जे देवाचं नाव घेतल्याशिवाय आता घरातून जात नाही. पत्नी म्हणाल्या अहो 1 मिनिटं लागेल, त्याला काय लागतं. राम म्हणाला म्हणा जाऊ द्या साधूला, कशाला नादी लागता. तिनं आग्रह केला आणि साधूनं सांगितलं म्हण राम. फार अट्टहास केला आणि शेवटी एकदा म्हणला राम. साधू म्हणले झालं माझं काम. एकदा म्हणला राम, झालं माझं काम. साधू निघून गेले. परिणाम कर्मधर्म संयोगाने याचं आयुष्य संपलं. जावं तर लागतंच ना, मरावं लागतं सगळ्यांना, कोणाला राहायचं इथे. भक्ती करा मरावा लागेल, नाही करा मरावा लागेल. परमार्थ करा मरावा लागेल, नाही करा केला मरावा लागेल. सप्ताह करा मरावा लागेल, कीर्तन ऐका मरावा लागेल. म्हणजे ऐका नाही असं नाही, कीर्तन करा तरी मरावं लागेल. ध्यानात ठेवा. मला म्हणजे नुसतं तुमच्यावर नाही घ्यायचं हो. कीर्तन केलं तरी मरावं लागेल, कीर्तन ऐकलं तरी मरावं लागेल, नाही ऐकलं तरी मरावाच लागेल. मरण निश्चित आहे. याचा मृत्यू आला. मग आता देवदूत आणि यमदूत आले नेण्याकरता. यमदूत म्हणले हे गिऱ्हाईक आमचं आहे, कारण रात्रंदिवस कोणता धंदा केला यांनी, नको ते उद्योग केले, हे गिऱ्हाईक आमचं आहे. देवदूत म्हणले नाही हे गिऱ्हाईक आमचं आहे. म्हणले कसं काय, एकदा राम म्हणलेला आहे म्हणे. तुम्ही जागे का? महिनाभर नाही, 8 दिवस नाही हो, 1 दिवस नाही, एकदाच राम म्हणला. देवदूत म्हणले गिऱ्हाईक आमचं आहे. दोघांची वाद सुरू झाली. म्हटलं असं करू नका, आपले वाद धर्मराजाकडे चला. यमधर्म, धर्मराजा निर्णय घेतले, गेले. यमदूत म्हणाले महाराज हे गिऱ्हाईक आमचं आहे. देवदूत म्हटले नाही राजा, धर्मराजा हे गिऱ्हाईक आमचं आहे. ठीक आहे म्हटले, भांडू नका, यमधर्म आहे. त्यांनी सांगितले एक काम करा. सगळं त्याचं चौकशी केली, बॅकग्राऊंड बघितलं, सांगितलं बाबा तुझ्या जीवनामध्ये एकदाच तू रामाचं नामस्मरण केलेलं आहे, एवढं पुण्य तुझ्या जीवनात घडलेलं आहे, बाकी सगळं पापच आहे. मग तुला आधी पापाचे फळ भोगायचे की पुण्याचे फळ भोगायचे तू ठरव. त्याने सांगितलं मला पुण्याचंही भोगायची नाही, मला तुम्ही जागे आहे का हो, मला पापाचेही भोगायची नाही. मग मी एकदा राम म्हटलो त्याची किंमत मला सांगा, तेवढी ऐकायची इच्छा आहे माझी. म्हणले बाकी काही नाही. तुम्ही जागे आहे ना, नीट ऐका, बारीक लक्ष देऊन ऐका. एकदा मी राम म्हणलो ना, त्याची किंमत आहे तरी किती तेवढी तुम्ही सांगा. यमधर्म म्हणले सगळे ग्रंथ काढले, पुस्तक उचकले, वह्या पाहिल्या, पण राम नामाची किंमत यमधर्माला नाही सांगता आली. ते म्हणले भाऊ मला हे अजून माहीत नाही, मी बी देवाचं भक्त आहे. 12 भागवत आहे, त्यामध्ये यमधर्म हा भागवत आहे. म्हणजे 12 भागवतपैकी त्यांचं नाव आहे त्यामध्ये, भक्तामध्ये 12 भागवतामध्ये. ठीक आहे, पण मला याचा अधिकार माहीत नाही. म्हणले मग एक काम करा, ज्यांना माहिती असेल त्यांच्याकडे मला घेऊन चला.
बरं निस्तं नेऊ नका, मी तसा येणार नाही, मला पालखीत घेऊन चाला. तुम्ही ऐकताय ना, मी असं गाडीवर येणार नाही, गोड्यावर नाही, मला पालखीत घेऊन चाला. यम धर्म म्हणले चांगल्याची गाठ पडली. एक तर कधीच असं गिऱ्हाईक आलं नाही. जन्मात फक्त एकदा राम म्हणलेला आहे, त्याची किंमत आपल्याला माहित नाही. जाऊ द्या म्हणले, देवादिदेव असणारे सर्व देवांचा राजा इंद्र आहे ना, देवांचे राजे इंद्र आहे, चला म्हणले तिकडे. गेले घेऊन. आता यमराज, यम धर्मराज पालखी घेतली आणि त्यांनी सांगितलं गाड्याला लावू नका, तुम्ही स्वतः खांदा लावा. तुम्ही ऐकताय ना, त्यांनी सांगितलं तुम्ही खांदा लावा. यम धर्माला सांगितलं धर्मराजाला. धर्मराज म्हणले काय नादी लागण्यापेक्षा घ्या खांदा लावून आणि चाला, वाईट लावून देऊ गिऱ्हाईक पटकन. अशा लोकांना जवळ ठेवू नये, पटकन पटकन कटून टाकावं. गेले, खांदा लावला, पालखी घेतली. यमराजाने, यमधर्माने, धर्मराजाने पालखीत बसवलं, याला खांद्यावर घेऊन कोणाकडे गेले? देवराज इंद्राकडे. आता राजा आहे देवांचा, सगळे राजे 33 कोटी देवतांचा राजा प्रमुख इंद्राकडे गेले. इंद्रदेव म्हणले हे सगळे गिऱ्हाईक आले आतापर्यंत, पण या पालखीत बसून नेमके धर्मराजाने आणलंच कोणाला? हे कोणतं गिऱ्हाईक विशेष म्हणले? यांच्यासारखा पुण्यवान जगात कोण आहे की जो धर्मराजाच्या पाठीवर बसला? म्हणजे पालखीत सोपं नाही आहे. मग विचारलं काय भानगडे धर्मराजा, तुम्ही हे कोणाला आणलं? त्यांनी सांगितलं हे बघा असं असं गिऱ्हाईक, याचं नाव सांगितलं आणि तो एकदा राम म्हणलेला आहे, त्याचं किती महत्व आहे आणि त्या रामाचं पुण्य, त्या राम नावाचं महत्व काय, त्याचं पुण्य किती, हे सांगण्याकरता, ऐकण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलो. आम्हाला काही किंमत काढता आली नाही, तुम्ही सांगा. इंद्र म्हणला बरोबर आहे, मी देवांचा जरी राजा असलो, प्रमुख असलो, पण अजून मलाही राम नावाची किंमत माहिती, मलाही माहित नाही. मग ही सृष्टी ज्याने निर्माण केली तो कोण आहे? ब्रह्मदेव. 4 डोके म्हणले त्याला, मला एकच आहे. एका डोक्यावाल्याने जास्त नाद लागू नये, त्याला 4 आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. चला म्हणले तिकडे. मग यो म्हणला नुसतं चला नाही, जे जे येणारे पालखीला खांदा लावा तरच मी येईल. यांनी इंद्रालाही पालखीला खांदा लावायला लागला. सगळे असणारी दिंडी निघाली, पंढरपूरला नाही ब्रह्मदेवाकडे दिंडी निघाली. गेले. ब्रह्मदेव म्हणले काय काम काढलं? काही नाही म्हणले, असं असं गिऱ्हाईक आलं, एकदा राम म्हणलेलं आहे, त्याची किंमत सांगा, आम्हाला सांगता येत नाही, तुम्ही सांगा ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव म्हणले मी सृष्टी निर्माण केली इथपर्यंत बरोबर आहे, सृष्टी सगळी मी निर्माण केली, पण राम नाव मी काही निर्माण केलं नाही, ते माझ्या आधीच आहे. आणि राम नावाचा अभ्यास माझाही जास्त नाही, तो भगवान शंकराचा आहे, तिकडे चला म्हटले. ब्रह्मदेवाला किंमत सांगता आली नाही. ते सगळी दिंडी पुन्हा भगवान शंकर, देवादिदेव महादेव, बडादेव, सबदेवन का बाबा, गेले तिकडे. महादेवाकडे गेले आणि मग ब्रह्मदेवाला बघितल्यावर हात जोडले शिवजीने. काय भानगडे, एवढे सगळे मोठे मोठे माणसं माझ्याकडे आले, काय काम काढलं? पालखीत कोण आणलं पुन्हा विशेष? कारण हे सगळे खांदेच लावायला होते. आता कोणाच्या पालखीला खांदा? एकदा राम म्हणला. तुम्ही जागे आहे ना, एकदाच म्हणला हो, 7 दिवस राम नाही. मग भगवान शंकर म्हटले काय काम? म्हटले काही नाही, याला आणलं. एकदा राम म्हणलेला आहे, त्याची किंमत काय आहे आणि त्याचं किती पुण्य झालं हे आम्हाला सांगता येत नाही. महादेव तुम्ही भगवंताचं भजन करता रामाचं, सांगा तुम्ही किंमत. भगवान शंकर म्हटले मी रात्रंदिवस राम नाव घेतो, भजन करी महादेव, शिव राम पूजी सदाशिव, किंवा शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ. शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. माय बापानो, शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. हलहाल नावाचं विष पिल्यानंतर हळहळ तापलेले भगवान शिव त्यावेळेला रामाचं नाव घेतलं, शांत झाले, शीतळ झाले. मग शिवाला विचारलं सांगा राम नावाची किंमत काय? भगवान शंकर म्हटले भाऊ मी रात्रंदिवस घेतो, पण आज मला काही किंमत करता आली नाही. मी माझं कर्तव्य करतो, भजन करतो,
मला नाव काही अजून त्याची किंमत कळाली नाही. मग चला म्हणले, ज्याचं नाव घेतो ना त्याच्याकडेच चला विचारायला. भगवान विष्णूकडे ही दिंडी निघाली. भगवान विष्णू, ते विष्णूचाच अवतार आहे ना राम. भगवान विष्णूकडे ही दिंडी निघाली. जाता 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 भगवान विष्णू म्हणाले, एवढे मोठे मोठे सगळे आले, काय काम काढलं, काय कोण आणला हा? त्याने सांगितलं, महाराज एकदा राम नाव घेतलेलं आहे, याच्यासारखं पापी जगात कोणी नाही. फक्त रामाचं नाव एकदा घेतलं त्याची किंमत कोणालाच कळाना. तुम्ही सांगा काय किंमत याची? भगवान विष्णू म्हणले, रामाचा अवतार माझाच आहे, मीच राम अवतार घेतला होता, माझंच राम आहे. पण राम नावाची किंमत, हरी नावाची किंमत, भगवत नामाची किंमत आतापर्यंत मलाही करता आली नाही, मलाही माहीत नाही. कारण तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे गजामा. तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे गजामा. नामाचा महिमा तुझ्याकडे गजामा. तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मायबापांनो सांगा, राम नावाचा महिमा काय आहे? सांगता येईल का? महाराज म्हणले, नाही, कळत नाही. मग त्या राम नावाची, हरी नावाची किंमत करता येत नाही. एकदा हरीचं नाव, रामाचं नाव मुखाला आलं, पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना. कोण करे पुण्याची गणना. आतापर्यंत पुण्याची गणनाच कोणाला करता येत नाही, करणं शक्य नाही. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोणालाच करता आली नाही महाराज. मग या हरी नावामध्ये, ह्या राम नावामध्ये एवढी ताकद आहे. एवढा पापी माणूस पण जीवनात एकदाच रामाचं नाव घेतलं, पवित्रची होय देहा त्याचा, पवित्रची होय देहाच्या पवित्रची होय. देहाच्या पवित्रची होय. कल्पना करा मायबाप, ही हरीची ताकद आहे. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोणालाच करता येत नाही. त्या हरिनामाची ताकद आहे महाराज. एकदा देवाचं नाव घेतलं, विष जरी असेल, विष तरी अमृत होतं. रामायणामध्ये तुळशीदास सांगतात, गराला सुधारी पुकराई मिताई, गराला सुधारी पुकराई मिताई, गोपद सिंधू आणला सीतलाई, गोपद सिंधू आणला सीतलाई. राम सिया राम, सिया राम, जय राम. राम सिया राम, जय जय राम. जय जय राम, जय जय राम. गराला सुधारी पुकराई मिताई, गराला सुधारी पुकराई मिताई, गोपद
बडा वैसा पोकली तर्क बडा वैसा हरी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम हे राम भरोसे राम बिनो राम भरोसे राम बिनो राम नाम बिसरा राम नाम बिसरा हे राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हे घराला सुधार तू कराई मिताई घराला सुधार तू कराई मिताई गोपद सिंधू आणला सिताई आणला सिताई सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम धन्यवाद. घाबरू नका महाराज, मोकळ वाजरा. वा वा. तुळशीदास रामायणामध्ये सांगतात घराला सुधारी बुवा कराई मिताई गोपद सिंधू आणल शीतलाई. मायबापांनो, गरल म्हणजे विष, सुधा म्हणजे अमृत बर का महाराज. नीट ऐका. गरल सुधारी पुकर ही मिताई गोपद सिंधू आणल शीतलाई गरल सुधा पुकर ही मिताई. तुम्ही ते टाळकळ बघून वाजा, काही टेन्शन घेऊ नका बरं का. सुंदर चौपाय आहेत. म्हणजे वीज जरी असेल, देवाचं नाव घेतलं अमृत होतं. ध्यानात ठेवा, ही ताकद त्याच्यात आहे. म्हणून गरला सुद्धा रिपू करई मिताई. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का, ज्याने देवाचं नाव घेतलं तो किती पापी असू द्या, तो पवित्र झाला. वाल्या कोळ्यासारखा पापी जगात कोण आहे हो? वाल्याला राम म्हणता आलं नाही, नारद भेटले, मारायचं बनायचा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा उल्टा जपे सुलटा हुआ रघुपति पावे खेदा राम नाम से ज्यादा रे भाई राम नाम से ज्यादा. राम नाही म्हणता आलं, मारा म्हटला. उल्टा जब में सुलटा हुआ रघुपति पावे खेदा उल्टा जब में सुलटा हुआ रघुपति पावे खेदा राम नाम से ज्यादा रे भाई राम नाम से ज्यादा. रामापेक्षा रामाचं नाव जास्त महत्वाचं आहे देण्यात. म्हणून मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा. अरे मारा यही मंत्र उनके अंतर भेजा उल्टा जब में सुलटा हुआ रघुपति पावे खेदा राम नाम से ज्यादा रे भाई राम नाम से ज्यादा राम नाम से ज्यादा रे भाई राम नाम से ज्यादा. बस, रामाचं नाव रामापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि वाल्या पापी असून पवित्रची होय देह त्याचा. वाल्याचा देह पवित्र झाला, वाल्मिक ऋषी झाला. याची ताकात हरिपाठ कीर्ती. मुखे जरी काय हरीचं नाव गायलं पवित्र झाला. वा वा. रामायणातला एक आणखीन प्रसंग आपल्याला माहिती आहे, आपल्या जिल्ह्यातलाच. टाकेत नामाचं क्षेत्र अकोल्याच्या आणि तिथे पुढे आहेत, जिथं जटायूला मारण्याचा प्रयत्न केला, पंख तोडले रावणाने आणि तो गरगर धरणीवर येऊन पडला. त्यावेळेला रामाचं नाव घेतलं. सीतेचं हरण झालेलं होतं. राम ज्या वेळेला पंचवटीतनं मारीच राक्षसाच्या मागे पळत गेले, जिथे जिथं थांबले त्या गावाचं नाव ठाण पडलं. पहिलं ठाण सवसर कोकम ठाण, दुसरं मातून ठाण, तिसरं डागाम ठाण, चौथं बाजा ठाण, पाचवं ते भामा ठाण. तिथूनच मी आलो हे ध्यानात ठेवा. आणि मग राम जिथे घुमले म्हणून तिथं घुमन देव आहे. हरणाने कमाल केली, कमलपूर आहे. देव थांबले, शनिदेव गाव आहे. बारगडीला बाण लागला, बगडी कानड गाव आहे, कानाला लागला. आणि डोकं पडलं ते टोकं झालं, काया पडले ते कायगाव टोकं. इतिहास बघून घ्या, त्याला आज प्रवार संगम म्हणतात. डोकं पडलं जिथं टोकं झालं ते काया पडले, काया झालं. आवाज पंचवटीत गेला. तिकडनं लक्ष्मण आला, इकडनं राम जे आले. दोघांची भेट जी झाली ते भामानगर भामाठाण. रामाच्या अश्रूंनी शिळा तयार झाली. राम लक्ष्मण दोघे रडती, त्यांच्या अश्रूंनी भिजली माती.
वल्ल्या मातीचा पाषाण होता, ओम चैतन्य अडबंग नाथा. रामाचे अश्रू भिजले, एक शिळा तयार झाली आणि त्या शिळेवरती अडबंगनाथाने 12 वर्ष तप केलं. ही भूमी आपल्या महाराष्ट्रात आहे मायबापांना. आणि राम तिथून पुढे आले सीतेच्या शोधार्थ. जटायूला मारलं होतं, राम राम जप करत होते. राम त्या वेळेला जटायू काकापाशी आले आणि सांगितलं, काका ही दशा कोणी केली तुमची? त्यावेळेस रामाला जटायू काका सांगतो, नाता दशानन यई गती किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी, जनक सुता सीता हरिलिन्नी. अरे बाबा रामा, माझी दशा दशनानाने केली. दशनन म्हणजे रावण. नात दशानन येई गती किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी, नात दशानन येई गती किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी. अरे पुढचं नाही, ते चुकलं. पहिलीच सम. नात दशानन येई गती किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी, नात दशानन येई गती किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी. जमलं. वा, वाजवा एकदा याच्या करता. वा, जमलं जमलं. म्हणजे नाथ दशानन येई गती गण्णी जनक सुता सीता हरिलिन्नी. कोणी केली? नाथ म्हणजे प्रभू रामा. दशाननाने माझी म्हणजे रावणाने ही गती स्थिती केली का? जनक सुता सीता हरिलिन्नी. जनकाची सुता म्हणजे कन्या, सीता तिचं नाव. तिला चोरून गेलं, मी वाचवण्याचा प्रयत्न केला, झट माझे पंख तोडले. काका जर असं घडलं असेल तर मी तुम्हाला जिवंत करू का? नाही हो, नका करू. का? मी ऐकलेलं आहे 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 मुलं झाले राजा दशरथाला, पाणी पाजण्याकरता एक सुद्धा नव्हता. त्यातले 4 मुलापैकी एक ज्येष्ठ पुत्र श्रीराम आहे आणि त्याच्या मांडीवर माझी मान आहे. हा मरायचा चान्स मी सोडणार नाही. रामा मला मरू द्या. देवा मी एक आणखीन ऐकलेलं आहे, देवाचं नामस्मरण मुखाला आलं आणि त्याचा प्राण गेला, त्याचा सुखाला पारावार राहत नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका, काळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी जाता नामाले मुखा, अंतकाळी जाता नामाले मुखा. तुका मने तुका पार लागी, तुका मने तुका पार लागी, तुका मने तुका पार लागी, तुका मने तुका पार लागी. हे अंतकाळी जाता नामाले मुखा, तुका मने तुका पार लागी, तुका मने तुका पार लागी, पार लागी. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही किंवा तयाची या सुका पार नाही. ज्याचं नाव मुखाला येईल ना मरता मरता, त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. म्हणून गीतेमध्ये भगवंत सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम, हे प्रयाती स्मद्भवा याती नास्तत्र संशय. अंधकाळी नाव मुखाला आलं, त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. महाराज कळलं आम्हाला. मग मरताना माझं नाव मुखात आलं, दर्शन झालं, तुमच्या मांडीवर माझी मान आहे, माझी मान असणारी माझी तुमच्या मांडीवर आहे. आता मरायचा चान्स मी सोडणार नाही. त्या जटायूचा उद्धार केला. सांगितलं, काका मी तुम्हाला काका मानलेले आहेत. जी गती राजा दशरथाला रामाने दिली तीच गती जटायूला दिली. सांगा काय दयाळू माझा भगवान. प्रभु तुम कैसे दीन दया, प्रभु तुम कैसे दीन दया, दीन दयाल प्रभु दीन दयाल रे, दीन दयाल प्रभु दीन दयाल. देव किती दयाळू आहे माझा. गुरुवारी नारंगी बाबा म्हणायची वेळ कमी आपल्याला असो, त्या दीनदयाळू भगवान परमात्म्याने मांडीवर मान घेतली आणि सांगा काय करू काका, नाही मला जगायचं नाही, आता मोक्ष द्या. राम नाव मुखाला आलं, त्याचा देह पवित्र झाला आणि दशरथाला जी गती दिली बापाला ती काकाला दिली. आता चौपाई ऐका.
जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा, अदमय होई सोई गती पावा, अदमय होई सोई गती पावा. हे राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम. तुळशीदास इथे वर्णन करतात, जाकर नाम मरत मुख आवा. मरतानी राम नाव आलं ना, म्हणजे जटायूचं नाव मुखात आलं. तुळशीदास लिहितात, हिंदी भाषेतल्या चोपा आहे त्या. जाकर नाम मरत मुख आवा, आदमई होई सोही गती पावा. आदम असू द्या, सोही गती, राम रूप झाला. आणि मग महाराज राम स्वरूप प्राप्त झाला. कशामुळे? त्यांनी फक्त राम नाव घेतलं, राम रूप झाला. देव पाहवाया गेलो, तेथे देवाची गुणी केलो. देव स्वरूप प्राप्त झालं, राम नावाची साधना झाली, कीर्ती मुखाणी गायली, देह पवित्र झाला. आणि ही साधना, हे तप ज्याच्या जीवनात घडतं त्याला कल्पच कल्प वैकुंठ राहायला मिळतो. दुसरं चरण तपच समज अभिनला मोप, तपच समज कपिलला मोप, तपच समज कपिलला मोप, तपच समज कपिलला मोप. चिरंजीव कल्प वैकुंठना, चिरंजीव कल्प वैकुंठना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. चिरंजीव कल्प वैकुंठना दे, चिरंजीव कल्प वैकुंठना दे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तपाते तवता पिलला मोप, चिरंजीव कल्प वैकुंठना दे, चिरंजीव कल्प वैकुंठना दे, वैकुंठते समर्थ कपिला मोप, चिरंजीव कल्प वैकुंठना दे, चिरंजीव कल्प वैकुंठना दे, वैकुंठना दे, वैकुंठना दे. ही साधना, हे तप ज्याच्या जीवनात घडतं त्याला चिरंजीवून कल्पच कल्प वैकुंठात राहता येतं. म्हणून भजनाची शक्ती, नामाची ताकद एवढी मोठी आहे. म्हणून आपण सर्वांनी वर हात करून भजन करा. विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. हरि जय जय जय, जय 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 जय, हरि जय 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 जय, विठोबा रकुमाई. हरि जय हरि जय